हो आणि चॅम्पियन विरुद्ध चॅम्पियन अशी कुस्ती मैदानात लागली. त्या कुस्तीला पंच गणपतजी पारधी आणि किसन बाबा कोरडे खोडे या कुस्ती आखाड्याला फार मोठं मोलाचं सहकार्य लागलं. मोहन तात्या भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आयोजन कमिटीच्या मार्गदर्शनाखाली हे कुस्तीचं मैदान एक ऐतिहासिक क्षणाकडे वाटचाल करतंय. तसेच नवनिर्वाचित नगरसेवक युवकांचे प्रेरणास्थान असणारे युवकांचा बुलंद आवाज असणारे अक्षय भाऊ भांगरे नगरसेवक यांच्या देखरेखीखाली यांच्या मोलाच्या सहकार्यातून हे कुस्तीचं मैदान एक ऐतिहासिक क्षणाकडे वाटचाल करतंय. तसेच या कुस्तीला पंच म्हणून किसनजी खोडे हे एक पंचाच्या भूमिकेमध्ये आता मैदानावरती आलेले आहे. दोघांनी एकमेकाच्या ताकदीचा अंदाज घ्यायला सुरुवात केली आणि या समयाला महाराष्ट्र चॅम्पियन सनीभाऊ मेढे यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही आयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. सनीभाऊ मेढे कुठे आहेत? सनीभाऊ मेढे यांचंही या कुस्ती मैदानासाठी इथं आगमन झालेलं आहे. त्यांचंही ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत. एकेकाळचे नामांकित पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन इकडं एकमेकाच्या ताकदीचा अंदाज घेतला. डोक्याच्या विचारातून कुस्तीला सुरुवात झाली. लाल कलरचा लांग परिधान केलेला सुनील खोडगुळे हा मूळचा सांगलीचा सराव करतो. गंगावेश तालीम कोल्हापूरला विश्वास दादा हरगुल यांचा पठा आणि गत वर्षी 97 किलो वजनी गटामधून रौप्य पदकाचा मानकरी ठरला. स्प्लेंडर गाडीचा मानकरी ठरला. समोरून हप्ते भरण्याचा प्रयत्न होता सुनील पैलवान कोल्हापूरच्या पैलवानाचा. ठीक आहे ओके. आणि त्याच तोला मोलाचा अर्जुन काळे. चालू असलेल्या कुस्तीमध्ये विजेत्या पैलवानास गोकुळ नाना कदम यांच्यातर्फे 1000 रुपयाचं रोख पारितोषिक जमा झालेलं आहे. धन्यवाद गोकुळ नाना. 1000 रुपये गोकुळजी यांच्याकडून चालू असलेल्या कुस्तीला इनाम आलेले आहे. देणगीदात्यांचे हात सरसावलेले आहेत. आणि सनी भाऊ मेढे महाराष्ट्र चॅम्पियन यांच्याकडून देखील चालू असलेल्या कुस्तीला 1000 रुपये देणगीदात्यांच्या देणग्या हात सरसावलेले. संधीचं सोनं करून घ्या. संधीचं सोनं करतो त्याचं नाव पैलवान. आणि बराच वेळ झाला वातावरण फार शांत झालंय. चाले हे शरीर कुणाची असते कोण बोलवितो हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. जो जो देवाचं नाव घ्यायला कानकूच करल माग पुढं बघल त्याला पुढच्या जन्मी देव जीव देणार नाही. नाम संकीर्तन साधन पैसपे जळतील पापे जन्मांतरीचे. त्यामुळं म्हणतोय हनुमंतरायाचा जे जयकार करण्यासाठी आपण सगळ्यांनी हात वरती करा. सगळ्यांनी दोन्ही हात वरती करा. जो हात वर करणार नाही त्याला पुढच्या जन्मी देव हात देणार नाही. आणि जो मुखानं जय म्हणणार नाही त्याला पुढच्या जन्मी देव जीव देणार नाही. बोल बजरंग बली की. वेताळ बाबा की. हो आवगी दुमदुमली त्र्यंबकेश्वर कुंभनगरी. खर तर प्रेक्षकांचंही कौतुक आहे. आणि याचप्रमाणे उद्या देखील पिंपळद येथे जंगी कुस्त्यांचं मैदान. त्याही मैदानाला आपण प्रेक्षक मंडळीनं उपस्थित राहावं. घोलपाचे पिंपळद
त्या पिंपळद नगरीमध्ये देखील कुस्त्यांचा जंगी आखाडा, त्याही मैदानासाठी आपण तिथं उपस्थित राहा. समोर उभे राहिलेले खाली बसा. खरं तर प्रेक्षकांचं कौतुक आहे. मी मागाशी सांगितलं हा माझा रोजचा बाजार आहे, परंतु इतक्या शांततेत मैदान नाशिक जिल्ह्यात पार पडणं म्हणजे फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. अनेक मान्यवरांनी या कुस्ती मैदानासाठी इथं हजेरी लावली. त्या सर्वांचं शब्दशः रूपी मी कुस्ती निवेदक किरण मते आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आणि पुन्हा एकदा समोरासमोर कुस्तीला सुरुवात झाली. अर्जुन काळे काहीतरी करा, सुनील पैलवान काहीतरी करा. समोरून खपची, समोरून हप्ते भरण्याचा प्रयत्न हो, आणि तो हल्ला धुडकवला अर्जुन काळेना. समोरून हप्ते भरण्याचा आटोकाट प्रयत्न सुनील खुडगुळे पैलवानाचा. समोरून हप्ते हो, आणि तिथंच छडी टांग लावण्याचा प्रयत्न अर्जुन काळेचा. जोडी जोड आणि तोडीस तोड अशी कुस्ती. गतवर्षी मागील वर्षी माऊली जामदाडेची कुस्ती लागली होती. माऊली जामदाडे विरुद्ध एक पंजाबचा पैलवान होता, अशी कुस्ती लागली होती. आज मात्र कुस्ती फार प्रेक्षणीय लागली. कोल्हापूर विरुद्ध पुणे, गंगावेश तालीम विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे. काहीतरी घडतंय. हे कुस्तीचं मैदान एक ऐतिहासिक क्षणाकडे वाटचाल करायला लागलेलं आहे. अनेक प्रेक्षकांनी आपले मोबाईल कुस्तीचं चित्रीकरण करण्यासाठी सरसावलेले आहेत. पंच मंडळींचं कौतुक आहे. एक निक्षिप्तपणाने त्यांनी कुठल्याही पहिलवानावर अन्याय होणार नाही अशी पंचगिरी केली. त्या पंचांचंही खरं तर कौतुक आहे. कुस्ती करा अर्जुन, कुस्ती करा सुनील पहिलवान, कुस्ती करा. समोरून हप्ते भरण्याचा प्रयत्न सुनीलचा, मात्र तो हल्ला धुडकवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय अर्जुन काळे पैलवान. बाप रे बाप हो, आणि दोघांच्या अंगावर सुनील थांब जरा, तो बेसावध होता. अर्जुन पैलवान बेसावध होता, तो थांब जरा. काळे पैलवान बेसावध असताना पंच काय सांगतात त्याच्यावर लक्ष ठेवा. आणि आपण जे वेताळ महाराज यात्रेनिमित्त भव्य दिव्य कुस्तीचा दंगल बघतोय, ही दंगल घडवणं सहजासहजी तरी असं विदाऊट आमच्या देणगीदारांशिवाय शक्य नाही आहे. अनेक दात्या असतात, अनेक मार्गदर्शक असतात, त्यांचं सहकार्य लाभतं, तेव्हा कुठे आम्हाला ही शक्ती येते आणि त्यांच्या पाठबळाशिवाय हे काही शक्य होत नाही. असे नक्कीच मार्गदर्शक आणि प्रमुख असे आमचे दाते, त्या दात्यांचा आम्ही यथोचित सत्कार तर केलेला आहे. मात्र मान्यवरांचे मी पुन्हा नावं घेऊ इच्छितो. श्यामकाका लोगावकर असतील, मंगेश दादा दिघे असतील, सचिन भाऊ दिघे असतील, राजदादा तुंगार असतील, अजिंक्य जोशी असतील, विनोद भाऊ देवकुटे असतील, कैलास भाऊ पाळेकर असतील, समाजसेवक राहुल भाऊ धात्रक असतील, विकी भाऊ गंगापुत्र असतील, महेश भाऊ पवार कुस्ती क्षेत्रातले एक नामवंत असं नाव महेश दादा पवार त्याचं असेल, काशीनाथ पेहेरे असतील, मयूर भाऊ थेटे, रवी भाऊ सोनवणे असतील, बंटी भाऊ दीक्षित असतील, कल्पेश उर्फ गुड्डू कदम असेल, विनोद भाऊ पवार असतील, आमचे मार्गदर्शक सागर भाऊ पैठणे असतील, बापू सोनवणे असतील, लकी भाऊ जाधव असतील, विलासजी झोले असतील, अजय उर्फ गोटू भाऊ अडसरे असतील, पुरुषोत्तम भाऊ कडलग, विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांचं देखील आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलंय. आमदार दमदार आमदार हिरामनजी खोसकर साहेब असतील, राजू शर्मा, संकेतजी देवरे, समीर दादा पाटणकर, प्रवीणजी शिरसाट, रंगनाथ भाऊ जाधव, नामदेव भाऊ कोरडे, कैलासजी चोथे,
रवी भाऊ वारून असे, सोनू भाऊ खाटिकडे असे अनंत आमचे देणगीदार आणि आमचे मार्गदर्शक, त्यांच्यामुळे हे शक्य झालंय. त्या सर्वांचा मी ऋणी आहे आणि आयोजकांच्या वतीने सहर्ष आभार मानतोय. धन्यवाद. देणगीदात्यांचं खरं तर करावं तितकं कौतुक कमीच आहे. ह्या कुस्ती आखाड्यामधून घरी जाताना घेऊन काय जायचं तर एक मर्दानगी आणि पुरुषार्थ घरी घेऊन जा. घरात एक असलं तरी हत्यार तयार करा. मी मगाचपासून सांगतोय सगळं दूध डेअरीला घालू नका. खरं तर माणसं आता उलटी वागायला लागली. तो पहिली माणसाने 3 संपदा आयुष्यात जपल्या पाहिजे. पहिली संपत्ती शरीर संपत्ती, दुसरी संपत्ती पुत्र संपदा आणि तिसरी मग तुमची भौतिक संपत्ती. तुमची काय असेल बंगला गाडी बिडी ती आहे. माणसानं मात्र आता उलट केलंय. पहिली संपत्ती भौतिक संपत्ती केली आणि दुसरी संपत्ती पुत्र संपदा आणि शेवटला शरीर संपदा. आणि आता रात्रीचे जे कुत्रे घेऊन फिरणारे लोक आहेत का, त्यांनी पहिल्यादी आपल्याली भौतिक संपदा गोळा केली, त्यामुळे त्यांच्याकडे शरीर संपदा नाहीये. खरं तर कुस्तीतून काय घेऊन जायचं तर निरोगी आणि निर्व्यसनी शरीर घेऊन जायचं. घरात असलं हत्यार तयार करा. सगळं फेसा सईद दूध डेअरीला घालू नका. जर्शा गाईचे घोरे मारणारे लक्षात ठेवा. आपल्याही टोनग्याला जरा दूध पाजा. नुसताच दुसऱ्याच पैलवानाचा जे जेकार करू नका. घरात एक पैलवान तयार करा. असलं हत्यार एक घरात असलंय तर तुमच्या बांधाला कोणाचे खुदळ पावडं लावायची ताकद होईल काय. त्यामुळे म्हणतोय घरात असलं एक हत्यार तयार करा. चला कुस्ती करा. सुनील कुडवळे कुस्ती करा. अर्जुन काळे कुस्ती करा. एकेरी पट काढण्याचा प्रयत्न होता. आणि पुन्हा एकदा समोरासमोर कुस्तीला सुरुवात. दोघांचाही चिखल्या मारुती झाला. कोण सुनील आणि कोण अर्जुन, दोघं वळखू येईना झालेत. आमचे वस्ताद अण्णा गाजरे म्हणायचे, कदर करो पहलवान की पहलवान वरना पहलवान की डूब जाएगी. नक्कीच पहलवानची कदर असणारं असं व्यक्तिमत्व आपल्या या त्र्यंबकेश्वर नगरीला लाभलेलं आहे. ते म्हणजे दीपाजी बागुल कुस्ती संकुलचे मान्यवर आमचे वस्ताद शांताराम अण्णा बागुल यांच्यातर्फे विकी जो पैलवान आलेला होता त्याला इथे जोड भेटला नाही, कुस्ती लागली नाही. मात्र त्याचा देखील इथे अण्णांतर्फे शांताराम बागुल यांच्यातर्फे यथोचित सत्कार फुलाची पाकळी म्हणून यथोचित सत्कार करण्यात येतोय. पैलवान विकी 5,000 रुपये रोख देऊन पैलवान विकी मामासाहेब मोहोळ तालमीचा पैलवान होता. अर्जुन पुरस्काराचे मानकरी काका पवारांचा पठ्ठा विकी करे. विकी करे फार तोला मोलाचा पैलवान. त्याच्यासोबत कोणीच कुस्ती खेळायला तयार झालं नाही आणि त्याचं कौतुक म्हणून त्याच्या खुराकात वाढ व्हावी म्हणून शांतारामजी बागुल यांनी त्याच्यासाठी 5,000 रुपयाचा धनादेश दिलेला आहे. वा क्या बात आहे. विकी करे फार नामांकित पैलवान आहे. 79 किलोला गतवर्षी वाघोलीचं अधिवेशन बुलेट गाडीचा मानकरी तो. आणि महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर 55 लाखाची फॉर्च्युनर. महाराष्ट्र केसरी झाल्यावर 3 किलो चांदीची गदा आणि 5 लाख रुपये इनाम. माणसाला आयुष्यात येऊन आल्टो घेणं महाग आहे आणि एकदा महाराष्ट्र केसरी झाल्या फॉर्च्युनर गाडी 55-60 लाखाची. कुस्तीचं नियोजन आयोजन हे शक्य होत नाही ते विदाऊट आमच्या देणगीदारांशिवाय. नक्कीच असे देणगीदारांचा यथोचित सत्कार आणि आभार मी इथे मान्य सर्वांसमोर जाहीर करतोय. श्रीपाद भाऊ हो अनावधान. श्रीपाद भाऊ 1 मिनिट बरं का. अनावधानाने एक नाव राहून गेलं. इगतपुरी क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ज्यांनी हे कुस्तीचं मैदान जगभर दाखवलं असे एकनाथ भाऊ सदगीर यांचं आयोजन कमिटीच्या वतीनं करावं तितकं कौतुक कमीच. अर्जुन कुस्ती करा. सुनील कुस्ती करा. प्रेक्षक मंडळी आता आपापसात कुजबुजायला लागली. कुस्तीचा निर्णय होत नाही म्हणून एकमेकाला बोट लावायला लागली. एकमेकाच्या कानात कुजबुजायला लागली. काहीतरी करा. यो जो अनाभरायला बाहेर काढा. बाहेर घ्या बाहेर वाचतात. नक्कीच किरण भाऊ इगतपुरी टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपण हे सर्व कुस्तींचे जंगी सामने बघतोय. गणपत भाऊ करवार आमचे सन्मित्र इगत भाऊ टेनिस क्रिकेटचे प्रोप्रायटर
त्यांचा देखील आम्ही आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद गणपत भाऊ, तुम्ही आम्हाला संधी दिली आणि तुमचं अतिशय उत्कृष्ट असं प्रक्षेपण तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या सर्व प्रेक्षक वर्गापर्यंत पाठवलं, त्याबद्दल देखील गणपत भाऊ तुमचं थँक्यू सो मच. आणि तसंच हे लाइटिंग आणि उत्कृष्ट अशी माइक सिस्टीम देणारे आमचे रवी भाऊ माळी brother. रवी भाऊ माळी यांनी माझा आवाज जनतेच्या थेट काळजापर्यंत पोहोचवला. रवी भाऊ जाधव यांचंही माळी शब्दशः आभार व्यक्त करतो. आणि या कुस्त्यांच्या जंगी सामन्यांमध्ये आम्हाला देखील मोलाचं मार्गदर्शन लागलेलं आहे. ते सर्वज्ञ ब्रदर्स, महेश सर्वज्ञ आणि सुरेश सर्वज्ञ यांचं देखील आयोजकांच्या वतीने थँक्यू सो मच. आणि हे जे मैदान आहे ते आम्हाला अतिशय उत्कृष्टरित्या नांगरून दिलं रोटरने, त्याचं देखील आमचे सन्मित्र मनोज माधव भांगरे यांचं देखील आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. खरं तर करावं तितकं कौतुक आहे. ज्यांनी ज्यांनी तनानं मनानं धनानं दान केलं त्या सर्वांचं कौतुक आहे. यात्रा बाबा यात्रा उत्सवानिमित्त ज्यांनी ज्यांनी लोकवर्गणी दिली त्या सर्वांचं कौतुक आहे. देव करो त्यांना 100 वर्षाचं आयुष्य भेटो, आणि ज्यांनी वर्गणी दिली नाही त्यांना देव करो 200 वर्षाचं आयुष्य भेटो. निदान पुढच्या 100 वर्षात तरी त्यांच्याकडून काहीतरी सत्पात्री दान होईल. कुस्ती करा अर्जुन, कुस्ती करा सुनील, कुस्ती करा अर्जुन, कुस्ती करा. दोघांच्याही अंगावर बराच घाम आलेला आहे, घामाचा चिखल झालेला आहे. खर तर पैलवान की एका दिवसात तयार होत नसतोय. चांगला पैलवान तयार व्हायला 10-12 वर्ष घासावी लागतात. आणि एक माझ्याकडनं चुकी झाली होती, ती चुकी देखील निदर्शनास आणून दिली. माझा सन्मित्र सागरजी पाटील कुस्ती क्षेत्रातलं एक असं व्यक्तिमत्व आहे जे अनेक कुस्तीगिरांच्या संपर्कात कायम 24/7 संपर्कात असणारं व्यक्तिमत्व सागरजी पाटील, याचं देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. सागरजी पाटील आणि विकी करे ह्याचा मान सन्मान शांतारामजी बागुल वास्ताद यांच्या शुभ हस्ते केला जातोय. हो विकी जरा इकडे बघ. 79 किलो वजनी गटामधून महाराष्ट्र चॅम्पियन बुलेट गाडीचा मानकरी असा विकी करे अनेक वेळा महाराष्ट्र चॅम्पियन आहे. एकदा त्याच्यासाठी टाळ्या करा, त्याला जोड लागला नाही जोड. हो तो निर्णय तुमचा असतोय, तो मला बाहेर गेल्यावर हारतील ना धरून. आयोजकांच्या वतीने देखील विकी करे याचा यथोचित सत्कार फुलाची पाकळी म्हणून त्यांनी तो स्वीकारावा अशी मी विनंती करतोय. तो निर्णय आयोजन कमिटीने घ्यायचा. हो तो मला निर्णय घ्यायला लावू नका, मला रोजचा बाजार हाच आहे. हो थांबा की जरा, पॉइंटला कुठं जांग धरता असताय होय. पप्पू भाऊ कुस्तीचा काय निर्णय घ्यायचा? अहो कुस्ती पॉइंटवर लावताय का? हो 5 मिनिटाची मर्यादित वेळ दिली. हो पप्पू भाऊ दोघांचा निर्णय व्यवस्थित करून घ्या. अर्जुन कुस्ती पॉइंटवर लागती. अर्जुन भैया कुस्ती पॉइंटवर लागती यार का, आता लांग पकडायची नाही. ठीक आहे, पहिले 5 मिनिटाची वेळ, पहिली कुस्ती वेळेनं बांधायची, नंतर मर्यादेनं बांधायची. ठीक आहे किरण भाऊ, हो सदर कुस्तीला जो विजेता ठरेल त्या विजेत्या पैलवानाला गोकुळ नाना कदम यांच्यातर्फे 1000 रुपयांचं पारितोषिक. गोकुळ नानांचंही कौतुक आहे. आता तुमची कुस्ती 5 मिनिटाच्या वेळेनं बांधली गेलेली आहे. काळे पैलवान आपली कुस्ती 5 मिनिटाच्या वेळेनं बांधली गेली आहे, लक्षात ठेवा. 5 मिनिटानंतर ते कुस्ती पॉइंटवर लागणार आहे, कुस्ती गुणावर लागणार, म्हणजे कुस्तीचा निकाल होईल. बरोबर आहे, मानाची गदा आहे त्यामुळं कुस्तीचा निर्णय घेणं अपेक्षित आहे. पंच मंडळी फिरते राहावा. हे कॅप घातलेला बस खाली, तुझ्या हातावर जे दादा बसले उभे राहिलेत क्या, खाली बसून शूटिंग काढा. तुमच्या पाठीमागची लय मनात काय काय बोलत असता, मी मागापासून सांगतो. कुस्तीचं मैदान हे फार शांत चित्तेत पार पडलं, नाही तर नाशिक जिल्ह्यामध्ये फार गदारोळ होत असतोय. अतिशय नेटकं आणि देखणं आयोजन केलं असे वेताळ बाबा यात्रा उत्सवानिमित्तच्या सर्वच आयोजकांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. कुस्ती 5 मिनिटाची लागली आणि त्यामधील 30 सेकंद भूतकाळात जमा झाली.
वेळ कोणासाठी थांबत नसतो, काहीतरी करावं लागणार आहे, त्याशिवाय मानाच्या गदेचा मानकरी ठरला जाणार नाही. कुस्ती करा अर्जुन, कुस्ती करा सुनील, कुस्ती करा. जवळजवळ 4 तास उलटत आले, प्रेक्षकांनी जागा सोडलेली नाही. त्यांना सर्वांना माहिती ह्या कुस्तीची क्रेज काय आहे. ती दोघंही चॅम्पियन आहे, चॅम्पियन विरुद्ध चॅम्पियन अशी कुस्ती मैदानात लावलेली आहे. दरवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी हे कुस्तीचं मैदान फार मोठ्या उत्साहात पार पडतंय. आपल्या कामाचा, कष्टाचा, घामाचा एकही रुपया वायाला जाणार नाही याची पूर्णपणे काळजी आयोजन कमिटीनं घेतलेली आहे. कुस्ती करा अर्जुन, कुस्ती करा सुनील, कुस्ती करा. आपण दिलेल्या वेळेमध्ये 2 मिनिटाची वेळ आता भूतकाळात जमा झालेली आहे. माणसं आपापसात कुजबुजायला लागली. प्रत्येकानं आपल्या डोक्यात एक कोणता तरी विचार फिट करून ठेवलाय. कोण होतोय मानाच्या गदेचा मानकरी, अर्जुन काळे की सुनील खोडगोळे. प्रत्येकानं आपापला तर्क आपापल्या डोक्यात मांडून ठेवलेला आहे. आमचे मार्गदर्शक माननीय श्री उमेश भाऊ सोनवणे यांच्यातर्फे देखील सदर कुस्तीतील जो कोणी विजेता ठरेल त्या विजेत्या पैलवानास 500 रुपयाचं रोख पारितोषिक. सतपात्री दान, आणि हे दान केल्यानं धनामध्ये वाढ होत असते. मी वारंवार सांगत आलोय, हे सतपात्री दान आहे. हे कोणी बी करत नसतंय, देव बी त्यालाच देतोय जो दान करण्याची ताकद ठेवतोय. ओ बाप रे बाप, इकडं सुनील पैलवान, कोल्हापूरचे पैलवान आक्रमक होत आहे. जवळजवळ 3 मिनिटं भूतकाळात जमा झाली. शेवटचे 2 मिनिटं. वक्त किसी का इंतजार नहीं करता, वो चलता है रहता है. कंधों से ऊंची छाती नहीं होती, धर्म से ऊंची कोई जाति नहीं होती, और कोशिश करने वालों की हार नहीं होती. दोघांच्या अंगावरती घामाचा चिखल आलेला आहे. ग्रीप बसणं अशक्य होत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये लांग पकडून कुस्ती केली जात नाही, त्यामुळे कुस्तीला एवढा वेळ लागतोय. चला, शेवटचा 1.5 मिनिट नंतर कुस्ती पॉइंटवर लागणार, कुस्ती गुणावर लागणार, कुस्तीचा निकाल होणार. त्याचमुळे एवढा प्रेक्षक वर्ग इतका जागचा हल्लेला नाहीये. कोण होतोय मानाच्या गदेचा मानकरी? कैलासवासी अण्णा दुर्गा पवार यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र केसरी परशुराम पवार यांच्या शुभदिनगीतून मानाची गदा. तुका म्हणे एक मरणाची सर्व उत्तमाची उरे कीर्ती मागे. कुस्ती करा पैलवान, कुस्ती करा. आपोल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा हेवा वाटला अशी पोर जन्माला घालायची. 100 पोरन गावा मोर, सऱ्या गलीत राहडा, सगळ्या तमाशात राहडा. असं व्हायला नको. एकच पोरग जन्माला घाला आणि त्याला जरा गुरु चांगला बनवायला लावा. मी मगाशी सांगितलं हो. शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे नगरसेवक साहेब. शेवटचा 1 मिनिट राहिला, मी घरी लावलं इकडं. कारण बराच वेळ झालाय लोकांना घरी जाऊन जेवण करायची. बऱ्याच जणांच्या पोटामध्ये कावळे वरडायला लागलेत. एक मिनिटाची मर्यादित वेळ, नंतर कुस्ती गुणांवर लागणार आहे. त्याशिवाय प्रेक्षक वर्ग घरी जाणार नाही. सगळा प्रेक्षक वर्ग कोण होतोय मानाच्या गदेचा मानकरी याच्यासाठी त्यांचे डोळे आतुरलेले आहेत. चला पैलवान, कुस्ती करा. कुस्ती जर 1 मिनिटाच्या आत झाली तर इथं उपस्थित असणारा प्रेक्षक वर्ग
प्रेक्षक वर्ग 1-1 किलो जिलेबी घेऊन घरी जाणार आहे. तोंड गोड होणार आहे, त्यामुळे कुस्ती करा. शेवटचे 30 सेकंद. हो हो हो, घड्याळाचा काटा खाट 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 पुढे जायला लागलेला आहे. कुस्ती करा अर्जुन, कुस्ती करा सुनील, कुस्ती करा. हो, अक्षय भाऊ वांगरे, टाइम ऑफ झाला, टाइम ऑफ. थांबा, टाइम ऑफ झालाय. आता काहीतरी निर्णय घ्या आयोजन कमिटीनं बसून. आयोजन कमिटीनं काहीतरी निर्णय घ्या. कुस्ती आता गुणांवर लागती. हो, आणि बाहेर ढकलल्यावर ती पॉइंट नाही. कुस्तीला प्रॉपर कब्जा, दोन्ही गुडघे मातीला आणि प्रॉपर होल्ड, प्रॉपर मगर मिठी, पाठीमागून मगर मिठी. कुस्ती गुणावर लागती. आता कुस्ती नियमानं बांधली होती, कुस्ती वेळेनं बांधली होती, कुस्ती आता नियमानं बांधली. आता एक गुणाची किंमत आहे 1,00,000 रुपये आणि मानाची गदा. उमेश भाऊ सोनवणे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री म्हणून माझ्यासाठी 100 रुपयाचं सत्पात्री दान आले. उमेश भाऊ कुठे तो केशर का? उमेश भाऊंचं एक कौतुक आहे. पत्रकार बंधू उमेश यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री म्हणून माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं, धन्यवाद आहे. हो, कुस्ती आता गुणावर लागती. प्रेक्षक मंडळी, कुस्ती गुणावर लागती. बाजूला बसलेले सावध बसा. कुस्ती अंगावर आली तर बारगाड्याच्या पिपाण्या वाजतील. दोघांचंही वजन 97 किलो आणि आपलं वजन 45, 50, 60. विचार करा, कुस्ती अंगावर आली तर पापड होईल. कुस्ती गुणावर लागती. प्रेक्षक मंडळी, डोळ्याच्या पापण्या तेवढ्या सवडीनं मिटा. किरण भाऊ, हो. तुमच्या उत्कृष्ट समालोचनासाठी गोकुळ नाना कदम यांच्या तर्फे देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गोकुळ भाऊ कदम यांचंही कौतुक आहे. त्यांचा माझा आवाज त्यांच्याही मनाला भावला आणि उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री म्हणून माझ्यासाठी 100 रुपये बक्षीस गोकुळ वस्तादांनी दिलं, धन्यवाद. कुस्ती गुणावरती लागती. गुणावरती लागली. कोण होतोय मानाच्या गदेचा मानकरी? ज्याच्या खात्यात 1 गुण जाणार त्याच्या अकाउंटवर 1,00,000 रुपयाचा चेक वाटणार आणि मानाची गदा. समोरून लपेट मारण्याचा प्रयत्न, काखेत हात घातला होता सुनील खडगुळनं. गत वर्षी स्प्लेंडर गाडीचा मानकरी आणि त्याच तोला मोलाचा अर्जुन काळे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल अर्जुन आवार्डी काकासाहेब पवारांचा पट्टा, गोविंद तात्या पवारांचा पट्टा. आणि हो बाप रे बाप, सुनील खडगुळे हा सराव करतो. आणि नक्कीच आपल्या इथे एक मल्ल त्र्यंबकेश्वरचा भूमिपुत्र, गोलठण गावाचा भूमिपुत्र अंकुशजी भाडांगे, अवघे वय 16 आणि नक्कीच 16 वर्षात एवढी ख्याती प्राप्त केली कुस्ती क्षेत्रामध्ये की या मैदानामध्ये त्याला जोड भेटला नाही. याची देखील आम्ही आयोजकांच्या वतीने खंत व्यक्त करतोय आणि अंकुशच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतोय. पुणे वाघोलीचं आताच 2 दिवसापूर्वी पार पडलेल्या 97 किलो वजनी गटामधून सुनील खडगुळ कोल्हापूर हा रौप्य पदकाचा मानकरी, स्प्लेंडर गाडीचा मानकरी. आणि हे 3 97 किलोला रौप्य पदक, सुवर्ण पदक, कांस्य पदक जे पैलवान मिळवतात ते पुढील वर्षी ओपनच्या गटामध्ये महाराष्ट्र केसरीसाठी लढत असतात, प्रबल दावेदार असतात. कुस्ती गुणावर लागलेली आहे. कुस्ती पाठी माग सरून करू नका, नाहीतर पॅशिव पॉइंटला समोरील पैलवानाला विजेता देण्यात येईल. एकेरी पटाला गवसणी घालण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय
कोल्हापूरचा पैलवान गंगावेश तालमीचा विश्वास दादा हरगुल्यांचा पठा आणि समोरील डिफेन्सिव्ह कुस्ती करतोय अर्जुन काळे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल अर्जुन अवॉर्डी काकासाहेब पवारांचा पठा. कुस्ती गुणावर लागलेली आहे. कुस्तीचा निकाल लागणार त्याशिवाय प्रेक्षक मंडळी इथला जागचा हलणार नाही. कुस्ती गुणावर लागलेली आहे. कुस्ती करा अर्जुन, कुस्ती करा. तुम्ही कुस्तीची टाळाटाळ करायला लागलेत. दीपक भाऊ कसबे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री म्हणून माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. माझ्या जिभेला धार देण्याचं काम त्यांनी परफेक्ट केलेलं आहे. धन्यवाद आहे. सुनील कुस्तीचा निकाल काहीतरी घ्यावा लागणार आहे. अर्जुन काळे कुस्तीचा निकाल काहीतरी घ्यावा लागणार आहे. त्याशिवाय मानाची गदा दिली जाणार नाही. इनाम असला तर तो अर्ध्यात करता येतो, मात्र गदा कशी काय अर्ध्यात करायची? त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. 1 गुण घ्यावा लागणार आहे. 1 गुणाची किंमत 1 लाख रुपये. कुस्तीला पंच सोमनाथ भाऊ वाडगावकर आणि गणपत भाऊ हे कुस्तीला पंच म्हणून काम बघताय. अर्जुन काळे पैलवान तुम्ही नकारात्मक कुस्ती करायला पाठीमागे सरून ॲग्रेसिव्ह कुस्ती करा. कुस्ती करा अर्जुन, कुस्ती करा सुनील, कुस्ती करा. आयोजक मंडळी म्हणायला लागले कुस्तीचा निकाल लागला तर बरा, नाही तर दोघांना भाड्यापुरती देऊ म्हणून. हो एक गुणाची किंमत दोघांनाही चांगली माहिती आहे. कुस्ती गुणावर लागलेली आहे. काखेतून हात घातलाय कोल्हापूरच्या पैलवानानं. समोरून हप्ते. आता काहीतरी घडतंय. बाप रे बाप, डोळ्याच्या पापण्या तेवढ्या सवडीनं मिटा. हो 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 हो, बाप रे बाप. बाजूला बसले, सावध बसा. समोरून हप्ते. हो हो, अद्याप कुस्तीचा निकाल. हो हो हो, विश्वास दादा हरगुल्यांचा पठ्ठा विजय झाला. सुनील खुडगुळे म्हणतात त्याला. गंगावेश तालीम कोल्हापूरचा पैलवान विजय झाला. चुकून अनावधानाने एखाद्याचा माझा शब्द टोकाचा